नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, जसं अर्थशास्त्राचा नोबेल आपण अभ्यासला तसं त्या पद्धतीने शांततेचा नोबेल कोणाला भेटला आहे हेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। तर व्हेनेझुएलामध्ये जे विरोधी पक्ष नेत्या म्हणून कन्सिडर केल्या जातं मारिया मचाडो यांना ह्या वेळेस असलेला शांततेचा नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे। मग असं काय कार्य केलं आहे की यांना अशा पद्धतीचा शांततेचा नोबेल पारितोषिक दिलं आहे? तर लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे कोणतं असतं, तर ते म्हणजे विरोधी पक्षनेता। मग अशा वेळेस विरोधी पक्षनेत्याची भूमिका काय असावी आणि प्रस्थापित असलेल्या सरकारला कशा पद्धतीने तुम्ही बांधिलकी आहात, अशा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये लोकशाही कशी जिवंत राहील यावर इथं लक्ष दिलं जातं। परिणामस्वरूप मारिया मचाडो यांनी हे काम एकदम चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केलेलं आहे। परिणामस्वरूप संपूर्ण गोष्टीचं असलेल्या कार्याची असलेली दखल घेऊन आपल्याकडे हा शांततेचा नोबेल त्यांना वितरित केलेला आहे। थँक्यू।